आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भात। कराड चाटे याला दिंडोरी आश्रमात आश्रय कोणी दिला? आश्रमाचे प्रमुख अण्णा मोरे हे दुसरे आसाराम बापू असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हे आरोप करत खळबळ माजवून दिली आहे। 15 आणि 16 डिसेंबरला कराड चाटेला आश्रय दिलेला होता। विशेष म्हणजे या मठाबाबत अनेक तक्रारी होत्या, मात्र वाल्मिक कराड याच्या मध्यस्थीने त्या दाबण्यात आल्या असंही तृप्ती देसाईंनी म्हटलंय। यावर अण्णा मोरे यांचे पुत्र आबासाहेब मोरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, कशा पद्धतीनं हा प्रवेश देण्यात आला या संदर्भात तृप्ती देसाई यांनी जोरदार आरोप केलेले आहेत। कराड आणि चाटेला दिंडोरी आश्रमात आश्रय कोणी दिला असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। त्या आश्रमाचे प्रमुख अण्णा मोरे हे दुसरे आसाराम बापू आहेत असं म्हणतही खळबळजनक असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। 15 आणि 16 डिसेंबरला कराड आणि चाटेला या आश्रमात आश्रय दिला होता असा आरोप देखील तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। नाशिकमधल्या दिंडोरीमध्ये या आश्रमामध्ये हा प्रवेश दिलेला होता अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते तृप्ती देसाई यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत। दरम्यान तृप्ती देसाईंनी काय आरोप केलेत आणि त्यावर आश्रम प्रमुख अण्णा मोरे यांचे पुत्र आबासाहेब मोरेंनी काय उत्तर दिले पाहूयात। आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहे ते त्या आश्रमातून निघालेले आहेत। आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे। दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे, आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं? त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। SITच्या अधिकाऱ्यांनी आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी 2 ते 3 दिवस आधी म्हणजे या जानेवारी 2025ला CIDचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि CIDची पथक गेल्यानंतर CCTV कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले आहेत, परंतु CIDच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही? जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो तर कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही। आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जी चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात CCTV फुटेज पण दिले। त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि VIP ट्रीटमेंट याचं काही तसं कुठेही याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झालेलं नाही। पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू चाटे असं ते कोणी हे नव्हते त्यांच्याबरोबर असे कोणी। त्यांनी असं म्हटलं की 15 आणि 16 डिसेंबर म्हणजे मुक्काम वगैरे त्यांनी नाही मुक्कामाचं तसं कुठलंच हे नाही, तसं कुठलंच नाही। आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुक्कामाची व्यवस्था नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। दिंडोरीतल्या आश्रमाबाहेरून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकीकडे जोरदार आरोप केलेले आहेत की अशा पद्धतीनं या आश्रमामध्ये विष्णू चाटे आणि कराड राहून गेलेले होते, मात्र हे आरोप जे आहेत की कोणाला खास निमंत्रण देऊन आमंत्रण देऊन ठेवण्यात आलेलं नव्हतं असं स्पष्टीकरण सुद्धा मोरेंच्या वतीनं देण्यात येते। काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आधीच बीडचं हे जे प्रकरण आहे त्यामुळे राज्यभरातच खळबळी उडालेली आहेत। रोज आपण बघत आहोत की कुठे ना कुठे आंदोलनं होत आहेत, यासाठी जोरदार राजकारण देखील तापलेलं दिसून येत आहे। आणि अशातच तृप्ती देसाई यांनी काल जे पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आरोपही केलेले होते, यामुळे खळबळी उडाली होती। तृप्ती देसाई यांनी जे म्हटलं होतं की 15 आणि 16 तारखेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे इथे आलेत आणि त्यांना आश्रय कोणी दिला असं त्यांनी म्हटलेलं होतं। यासोबतच या आश्रमाचे जे प्रमुख म्हणून ओळखले जातात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे
त्यांच्यावर देखील त्यांनी खळबळजनक आरोप हे केलेले होते की त्यांनी अनेक महिलांचं देखील शोषण केलं असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि दरम्यान याचबाबत स्पष्टीकरण खरं तर दिंडोरीच्या या केंद्राकडून देण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर तृप्ती देसाईंनी हे आरोप केले होते की त्यांना आश्रय कोणी दिला किंवा इतर, यामुळे म्हणजे खरंच वाल्मिक कराड असेल किंवा विष्णू चाटे इथे येऊन गेले का याकडे सर्वांचं लक्षही लागलेलं असतानाच जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यानुसार वाल्मिक कराड हे 16 मे रोजी इथे येऊन गेलेले आहेत असं आबासाहेब मोरे जे अण्णासाहेब मोरेंचे पुत्र आहेत आणि इथे ते स्वतः देखील सेवेकरी आणि इथं काम ते बघतात त्यांनी दिलेलं आहे. एकंदरीतच यामुळे हे स्पष्ट झाले आहेत की वाल्मिक कराड हे दिंडोरीमध्ये येऊन गेलेले आहेत. एकंदरीत आपल्याकडे ही एक नोटीस प्राप्त झालेली आहे जी खरं तर गुन्हे अन्वेषण विभाग नाशिकच्या अधीक्षकांकडून या संस्थेला सेवा केंद्राला देण्यात आलेली होती. 27 डिसेंबर 2024ला ही नोटीस ही देण्यात आलेली होती. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी नाशिक आणि यामध्ये केज पोलीस स्टेशन बीडमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्या तपासकामी CCTV फुटेज उपलब्ध आम्हाला करून द्या, त्या आरोपीबाबत आम्हाला तपास करायचा आहे आणि त्यासाठी या CCTVची गरज आहे असं 27 तारखेला नोटीस जी आहे ती देण्यात आली होती. आणि त्यानुसार दिंडोरी येथील दिनांक 16/12/2024 रोजीचे CCTV फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे असं म्हटलेलं होतं. त्यामुळे आता जे CID कडून देखील याबाबत तपास करण्यात आलेला आहे. जे स्पष्टीकरण आबासाहेब मोरे यांनी दिलेले त्यानुसार CCTV फुटेज देखील आम्ही त्यांना उपलब्ध हे करून दिलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र असं असताना विष्णू चाटेही इथे आले नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता हे जे आरोप करण्यात आले होते यामुळे खळबळही उडाली होती आणि आता हे मात्र स्पष्ट झाले की वाल्मिक कराड हे इथे येऊन गेलेले होते मात्र विष्णू चाटेही इथे आलेले नव्हते. त्यामुळे एकंदरीतच आता याबाबत CID असतील किंवा पोलीस यंत्रणा असतील यांच्याबाबत या पुढे कसा तपास हा केला जातोय हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकंदरीतच आता या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट करत आलेला आहे. नवीन एक माहिती आता ही उघड झालेली आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि याच माध्यमातून अजून काही अधिक माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की किंवा केवळ आश्रयासाठी ते इथे थांबले हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.